शिक्षण महर्षी माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन. वयाच्या 90व्या वर्षी कोल्हापूरमध्ये घेतला अखेरचा श्वास. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. महाराष्ट्राच्या शिक्षण, आरोग्य आणि राजकीय वर्तुळाला हादरवणारी एक अत्यंत दुःखद बातमी समोर येतेय. देशातील महत्त्वाच्या शिक्षण संस्थेचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन झालंय. त्यांनी वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एका साध्या शेतकरी कुटुंबातून पुढे येत त्यांनी शिक्षण आणि समाजकारणात उभारलेलं उत्तुंग साम्राज्य आज संपूर्ण देश पाहत आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका महान शिक्षण महर्षीचा अस्त झाला आहे. जन्म, बालपण आणि सुरुवातीचा संघर्ष कसा राहिला ते पाहूया. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा जन्म हा 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापुरातील आंबप या छोट्याशा शेतीप्रधान गावात झाला. एका साध्या बहुजन शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झालेल्या डी.वाय. पाटील यांचं बालपण हे अत्यंत साधे आणि ग्रामीण वातावरणात गेलं. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन घडवून आणता येतं हा ध्यास त्यांनी बालपणापासूनच जपला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं हा त्यांचा कायम प्रयत्न राहिला. शैक्षणिक साम्राज्य आणि डी.वाय. पाटील ग्रुप नावाचा वटवृक्ष कसा उभारला ते पाहूया. वयाच्या 45व्या वर्षी राजकारणातून काहीसा संन्यास घेत त्यांनी शिक्षणाचा वटवृक्ष उभारण्यास सुरुवात केली. 1983 मध्ये नवी मुंबईत रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी या प्रवासाचा श्रीगणेशा केला. आज त्यांच्या डी.वाय. पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये 3हून अधिक डीम्ड युनिव्हर्सिटीज आणि 6 खाजगी विद्यापीठं आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, मॅनेजमेंट, नर्सिंग आणि कृषी अशा अनेक क्षेत्रामध्ये हजारो विद्यार्थी आज जागतिक दर्जाचं शिक्षण घेत आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द पाहूया. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केली. 1957 ते 1962 या काळात ते काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूरचे महापौर झाले. त्यानंतर 1967 ते 1972 मध्ये पन्हाळा मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवरती आमदार म्हणून निवडून आले. पुढे 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवामुळे त्यांची भारताच्या विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. 2009 ते 2013 या काळात त्रिपुराचे राज्यपाल तर 2013 ते 2014 या काळात बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. याशिवाय पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा त्यांनी यशस्वीपणे सांभाळला. शिक्षणासोबतच क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रातही त्यांनी क्रांती घडवली. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचं डी.वाय. पाटील स्टेडियम हे त्यांच्या दूरदृष्टीचं प्रतीक मानलं जातं, जिथे अनेक IPL आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातात. तसेच गरिबांसाठी चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करून त्यांनी आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवली. त्यांच्या या महान योगदानाबद्दल भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं. तसेच अमेरिका, ब्रिटन आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून त्यांना मानद डॉक्टरेट आणि D.Litt पदवी प्रदान करण्यात आली होती. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा परिवार आज शिक्षण, राजकारण आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे. त्यांच्या पश्चात पुत्र डॉक्टर संजय पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, विजय पाटील, डॉक्टर अजिंक्य पाटील, कन्या डॉक्टर नंदिता पालशेतकर आणि नातू आमदार ऋतुराज पाटील असा मोठा परिवार आहे. शेतातील मातीतून विश्वाचे शैक्षणिक साम्राज्य उभारणाऱ्या या थोर शिक्षण महर्षीला माझा महाराष्ट्राकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.